डेली 1,000 रुपये प्रॉफिट या सिरीजचा आज पहिला दिवस होता. यात मी फ्युचर अँड ऑप्शनमध्ये निफ्टी 50मध्ये करणार आहे. यात कमीत कमी कॅपिटल आणि कमीत कमी रिस्क घेऊन 1,000 रुपये प्रॉफिट डेली बुक करण्याचा माझा प्रयत्न असेल. तर आजच्या ग्लोबल न्यूज आणि इंडियन मार्केट न्यूज आणि मार्केटच्या मुवमेंट बघता मार्केट हे पुट साईडनेच ट्रेड करेल असा मला अंदाज होता. मग मी एक पुट बाय केला. 13 जानेवारी 25,750चा पुट मी 43 रुपये पर शेअर प्रमाणे बुक केला. यात कमीत कमी 1,000 रुपये प्रॉफिट होईल अशी मला अपेक्षा होती. जसं मी मार्केटमध्ये पुट बाय केला तर मार्केट खाली जायला लागलं आणि प्रॉफिट 1,200 रुपयांच्या वरती गेलं. माझं 1,000 रुपयाचं टार्गेट पूर्ण झालं होतं, पण मार्केटचे इंडिकेटर बघता असं मला वाटलं होतं की मार्केट आणखी डाऊन साईडने ट्रेड करेल. मग मी आणखी थोडं होल्ड करायचं ठरवलं. आता हे प्रॉफिट आहे 1,500 रुपयाच्या वरती गेला तर अराऊंड 1,600 रुपये प्रॉफिट मला दाखवत होतं. पण असं वाटलं की आणखी थोडं होल्ड करूयात, कारण स्ट्रॉंगली मार्केट इंडिकेटर्स असं दाखवत होतं की मार्केट आणखी खाली पडेल. तर हा 43 रुपयाचा घेतलेला जो पुट आहे तर तो मे बी 70-80च्या अराऊंड जाईल असं मला स्ट्रॉंगली वाटत होतं. आणि मार्केटचे इंडिकेटर्स पण बघता असे की मार्केट डाऊनच होत होतं. तर मग मी आणखी थोडं होल्ड केलं तर बघता तर 70च्या अराऊंड आलेलं. पण खूप वेळ 68, 69, 70 याचा अराऊंड होतं. तर मी होल्ड केलेलं, पण असं वाटत होतं की यार इथून पुन्हा कमी खाली नको जायला. तर मग नंतर असं वाटलेलं की 65चा स्टॉप लॉस लावून ठेवूयात. जर खाली गेलं तर 1,500च्या अराऊंड तरी प्रॉफिट होऊन जाईल. पण मग नाही तरी पण मी थोडं होल्ड केलं. आणखी वाट बघत राहिलो की अबो 70च्या वरती गेलं तर 75च्या वगैरे अराऊंड गेलं तर 2,000 रुपये प्रॉफिट बुक होईल. तर मग मी आणखी होल्ड केलं. खूप वेळ ते होल्ड करून ठेवलं. स्टॉप लॉस तर काही मी लावलं नव्हतं, कारण म्हणजे वाटलेलं की लावूयात 65च्या अराऊंड. पण असं स्ट्रॉंगली मार्केट इंडिकेटर्स बघून असं वाटत होतं की इथून तर मार्केट खाली नाही जाणार आहे. आणि इफ जरी खाली गेलं तर मी जास्त लॉस नाही घेता. लॉस तर झालाच नसता. 60च्या अराऊंड जरी मी काढून टाकलास तरी 1,000 रुपये प्रॉफिटचं आपलं जे माझं टार्गेट आहे ते माझं पूर्ण झालं असतं. मग मी वेट करत राहिलो आणखी. असंच तरी पण मार्केटमध्ये जास्त मुवमेंट नव्हती होत. 66, 67, 68च्या अराऊंडच मार्केटमध्ये मुवमेंट होत होती. त्यानंतर मी खूप वेळ होल्ड केलं तर अचानकमध्ये थोडं मुवमेंट झाली. 70च्या वरती वगैरे मार्केट गेलेलं. प्रॉफिट अराऊंड तेवढंच होत होतं. 1,600-1,700 रुपये प्रॉफिट मला दाखवत होता. असं वाटलं एकदा बुक करून टाकूयात, पण नंतर म्हटलं चलो वेळ आहे तर आणखी थोडं होल्ड करूयात आणि बघूयात. पण तेच सिच्युएशन होती, तिथेच होत होतं. 67, 68, 69च्या अराऊंडच मार्केट फिरत होतं. त्याच्यानंतर मग थोडी मुवमेंट झाली वरती. 70च्या अराऊंड मार्केट गेलेलं. मग आता असं वाटलं की 70ला तरी एक्झिट करूयात. मग थोडं थांबलेलो आणखी. पण तर मग 71च्या वगैरे अराऊंड गेलं तर मग तेव्हा प्रॉफिट असं वाटलं की 2,000 रुपये प्रॉफिट आपण बुक करून टाकूयात. मग त्याच्यानंतर मार्केट अचानकच थोडी मुवमेंट झाली डाऊन साईडला आणि मार्केट 75च्या वरती गेलं. नंतर 76 वगैरे 77 गेलं तर असं वाटलं की मग 80ला वगैरे आपण बुक करून टाकूयात. आणि 2,200-2,300 रुपये प्रॉफिट दाखवत होतं मला. नंतर मी प्रॉफिट बुक करा तर अचानकच ते 80च्या अराऊंड जायला लागलं. तर म्हटलं मग ठीक आहे, मी 83ला गेलं, पण मग मॅक्स आता 83ला प्रॉफिट बुक करून टाकूयात. मग मी 83ची ऑर्डर लावून दिली आणि 2,600 रुपयेच्या अराऊंड मला आज ते प्रॉफिट झालं 83ला. माझ्या या सिरीजचा भाग होण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि जिद्दी मराठी ट्रेडरला फॉलो करा. धन्यवाद. थँक्यू.